रानभाज्या महोत्सव आणि राखी महोत्सवाचे उद्घाटन। आज नाशिक येथे रानभाज्या महोत्सव आणि राखी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी आर आबा सुंदर गाव पुरस्कार तसेच महाआवास योजना पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अर्जुन गुंडे, DRDA प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेसी, DYCO ग्रामपंचायत वरसा फरोड, प्रकल्प संचालक पाणी व पुरवठा दीपक पाटील, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत सरपंच, ग्रामीण भागातील महिला आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान संपूर्ण राज्यात 2011 पासून सुरू झाले आहे। या अभियानामुळे राज्यभरातील बचत समूहाचे काम जलद गतीने होत आहे। जिल्ह्यात तब्बल 29,000 बचत गटांची स्थापना झालेली आहे। या स्वतंत्र स्वयंरोजगार विकसित करणाऱ्या संस्था उभारण्यात आलेल्या आहेत। अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योग करणाऱ्या समूहासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून उत्पादने विक्रीसाठी फॅब्रिकेटेड पोर्टेबल कॅबिनचा पुरवठा करण्यात आलेला आहे। बचत गटाची उत्पादने विक्री करण्यासाठी गोदा कार्ट या नावाने उमेद मार्ट स्थापन केले आहेत। ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी गोदावरी कार्ट या वेबसाईटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्री करण्याची संधी समूहांना मिळाली। नागली कुकीचा इट वेस्ली वारली ब्लॉक प्रिंटिंगसाठी तत्वा नावाचा ब्रँड नोंदणीकृत करण्यात आलेला असून अजून काही ब्रँड लॉन्च करत आहोत। त्यात कापडी बॅग, रुरल टोटल्स ज्वेलरी, शक्ती शृंगार व पाटील की मनुका, गोल्डन ड्रॉप यांचा प्रामुख्याने समावेश आहे। ग्रामीण भागातील बचत समूहाचे उद्योग सुरू करण्यासाठी पत्रावळी मशीन, पापड मशीन, मशाले, औजार बँक, शत्तर याप्रमाणे शासकीय निधी देण्यात आलेले आहेत। तसेच शेती व बिगर शेतीवर आधारित उद्योग करणारे 4131 समूह जिल्ह्यात कार्यरत आहेत। दरवर्षी होणाऱ्या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना रानावनात पिकविलेल्या भाज्या या माध्यमातून घेता येतात। नवनवीन भाज्या असल्यामुळे त्यांचे महत्त्व, आरोग्याचे फायदे लक्षात येतात। जिल्ह्यातील सहभागी झालेल्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आणि मोठ्या उद्योगिनी म्हणून तुमची यशोगाथा नवलौकिक होईल ही अपेक्षा भुसे साहेबांनी केली। जिल्ह्याच्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिला बचत गटामुळे या भाज्यांची माहिती होते। ग्रामीण भागात नैसर्गिकरित्या उत्पन्न होणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण, रुचकर आणि आरोग्यवर्धक अशा रानभाज्या आहेत। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघड आणि अडचणींचा आनंद असतात। या रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे गुण हे आपल्याला या महोत्सवातून परिचित होतील। पावसाळ्यात होणाऱ्या अनेक रोगापासून या रानभाज्या आपले संरक्षण करतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवित असतात। या रानभाज्या गोळा करण्यामागचे कष्ट लक्षात घेता आठवडे बाजारात दर कमी करण्यासाठी करतो तशी घसाघीस या ठिकाणी करू नका, असे यावेळी भुसे साहेब म्हणाले। रानभाजी महोत्सवासोबतच या ठिकाणी यावर्षी एक नाविन्यपूर्ण महोत्सवाचे आज उद्घाटन केले आहे, तो म्हणजे राखी महोत्सव। उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये नाविन्यपूर्ण राख्या, सुशोभनीय वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। जिल्ह्यातील सहभागी झालेल्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आणि मोठ्या उद्योगिनी म्हणून तुमची यशोगाथा नवलौकिक होईल। आपणा सर्वांना आवाहन करतो की यावर्षी बाजारातून राखी खरेदी करण्यापेक्षा या विशुद्ध प्रेमाने भिजलेली ही राखी आपल्या भावाच्या हातावर बांधू रक्षाबंधनाचा उत्सव आपण साजरा करू, असे देखील भुसे साहेब म्हणाले। NDB 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम।